नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 28 एप्रिल 2025 ते 4 मे 2025 साप्ताहिक राशी भविष्य. कर्क राशी, या सप्ताहात तुमच्या कार्यक्षमतेचा विकास होईल. यामुळे तुम्ही अधिकात अधिक रचनात्मक विचार करून आपल्या व्यापारात सुधारण्यासाठी काही मोठा निर्णय घेऊ शकता. तुमच्या या निर्णयाला तुमच्या घरच्यांसोबत तुमच्या कर्मींचीही साथ मिळेल. यामुळे तुमच्यात आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही अधिक तेजीने उत्पादन करताना दिसाल. या सप्ताहात तुमचे मोठे भाऊ बहीण तुमच्या कुठल्याही विषयाला समजण्यात मदत करतील. यामुळे तुम्ही आपल्या पूर्वीच्या तणावापासून मुक्ती मिळवू शकाल. तथापि यावेळी तुम्हाला फक्त आणि फक्त आपल्या शिक्षणापर्यंत सीमित न राहता दुसऱ्या पाठ्यक्रमातही आवडीने समजण्याची आवश्यकता असेल. कारण यामुळेच तुमच्या मनात रचनात्मक विचारांची वृद्धी होऊ शकेल. निसर्गाने तुम्हाला आत्मविश्वास आणि उत्तम बुद्धिमत्ता दिली आहे. त्यात तुम्हाला या गोष्टींचा सन्मान करून याचा भरपूर वापर करण्याचा सल्ला दिला जातो. यासाठी आपली उरलेली वेळ खराब न करता काही उत्पादकीय कार्य करण्याचा प्रयत्न करा. या सप्ताहात तुमच्या कमाईमध्ये वृद्धी होईल. यामुळे तुम्ही आपल्या धनला भविष्यासाठी संचय करण्याचा प्लॅनही करू शकता. अशात तुम्ही दूरच्या गोष्टींचा विचार करून तुम्हाला प्रत्येक प्रकारची गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला जातो. घर कुटुंबात या सप्ताहात खूप पाहुण्यांचे आगमन तुमचा मूड आणि तुमचा एकटेपणा खराब करू शकते. कारण या काळात तुम्हाला काही वेळ घरात एकटे राहण्याची इच्छा असेल, परंतु पाहुण्यामुळे असे होऊ शकणार नाही. सिंह राशी, या सप्ताहाच्या सुरुवातीपासून तुम्हाला धनबचतीला घेऊन योग्य रणनीती करून एक चांगली योजना बनवण्याची आवश्यकता असेल. तथापि तुम्हाला हे काम करताना बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागू शकतो. या सप्ताहात तुम्ही आपल्या जुन्या मित्र किंवा जवळच्यांना पार्टी देऊ शकता. कारण तुमच्या जवळ या काळात अतिरिक्त ऊर्जा असेल, जी तुम्ही कुठल्या पार्टी किंवा कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी प्रेरित करेल. तथापि असे काही करण्याच्या आधी पहिले आपल्या घरातील लोकांसोबत विचारविमर्श नक्की करा. कार्यक्षेत्रात या सप्ताहात तुम्हाला दुसऱ्यांसोबत मतभेद उत्पन्न होऊ शकतात, जे हळूहळू आणि अधिक वाढू शकतात. त्यामुळे तुमच्या प्रतिष्ठेत कमतरता येईल. याचा सरळ नकारात्मक प्रभाव तुमच्या करिअरवर दिसेल. या आठवड्यात आपणास बऱ्याच विषयांना समजून घेण्यात काही अडचण येऊ शकते आणि हे समजून घेण्यासाठी कोणत्याही मोठी व्यक्ती किंवा शिक्षकाकडून मदत घेण्यात आपणास थोडा संकोच वाटेल. तथापि आपल्याला आपला स्वभाव बदलून त्यांची मदत घ्यावी लागेल. अन्यथा आपण कोणत्याही आगामी चाचणी किंवा परीक्षेत अपयशी होऊ शकता. ही गोष्ट सर्वजण जाणतात की आपण आपली उरलेली वेळ खराब न करता काही उत्पादकीय कार्य करण्याचा प्रयत्न करा. या सप्ताहात तुम्हाला या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे की जीवनात वाईट काळात आपल्याद्वारे संचय केलेले धनच आपल्या कामी येते. म्हणून सुरुवातीपासून धनबचत करा. कन्या राशी,
या सप्ताहात घरात कुठल्याही सदस्याचे स्थान परिवर्तन शक्य आहे. तुम्ही आपल्या वर्तमान निवासस्थानापासून दूर राहण्यासाठीचा प्लॅन कराल. या सप्ताहात तुम्ही आपल्या व्यस्त जीवनातून काही वेळ आपल्या कुटुंबासाठी काढून त्यांच्यासोबत वेळ व्यतीत करून आणि कुटुंबाने जोडलेले काही निर्णय यावर बसून विचार करताना दिसाल. तुमच्या आतील ताकद या सप्ताहात तुमची सर्वात मोठी ताकद सिद्ध होईल, कारण यावेळी तुम्ही कार्यक्षेत्रात आपला प्रभाव कायम ठेवून दुसऱ्यांची मदत करताना दिसाल. तुमचे हे सहयोग पाहून तुमचे शत्रू व तुमचे विरोधीही तुमचे मित्र बनतील. यामुळे तुम्हाला पुढे जाऊन शुभ परिणामांची प्राप्ती होऊ शकेल, ज्यामुळे एखाद्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण आवश्यक असते. तसेच तंदुरुस्त शरीरासाठी झोपेची देखील आवश्यकता असते. परंतु आवश्यकतेपेक्षा जास्त झोप या आठवड्यात बऱ्याच विद्यार्थ्यांच्या आरोग्यास हानिकारक ठरू शकते. म्हणून ही गोष्ट सुरुवातीपासूनच लक्षात ठेवा. शक्यता आहे की या सप्ताहात तुम्हाला अंगदुखी आणि तणावाने जोडलेल्या समस्यांचा सामना करावा लागेल. अशात आपल्या शरीराची काळजी घेऊन कुठल्याही आजाराला घेऊन निष्काळजीपणा करू नका, अथवा ती समस्या पुढे जाऊन तुमच्यासाठी समस्येचे काही कारण बनू शकते. या सप्ताहात सर्वात तुम्हाला आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता असेल. चंद्र राशीपासून शनीच्या 7व्या भावात असण्याच्या कारणाने घर खरेदीवेळी आपले हात मोकळे ठेवून पैसे खर्च करू नका, अथवा भविष्यात तुम्हाला बऱ्याच आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. धन्यवाद. असेच साप्ताहिक राशी भविष्य ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.